ओके, कट सेक्शन आहे 3 फेज इंडक्शन मोटरचा. तर 3 फेज इंडक्शन मोटरचे मेजर पार्ट आहे, एक स्टेटर आणि दुसरा आहे तो रोटर. जो स्टेशनरी पार्ट आहे तो स्टेटर आहे, हा स्टेटर आहे, आणि जो रोटेटिंग पार्ट आहे तो रोटरचा आहे. या दोन मेजर पार्ट नंतर जे महत्त्वाचं आहे याच्यावरती, तर स्टेटरवरती एक वाइंडिंग येते, त्याला आपण स्टेटर वाइंडिंग म्हणतो. तर ही जी स्टेशनरी वाइंडिंग आहे ही स्टेटर वाइंडिंग आहे 3 फेज इंडक्शन मोटरची. आणि रोटर दोन टाईपचे येतात, एक येतो स्क्विरल केज रोटर आणि दुसरा येतो तो बाउंड रोटर येतो. तर या मोटरसाठी जो आहे हा स्क्विरल केज रोटर आहे. तर याच्या आतमध्ये जो रोटर आहे हा स्क्विरल केज रोटर आहे. एंडला हे जे आहे हा मोटरला कूलिंगसाठी शाफ्टवरतीच माउंटेड असणारा हा फॅन आहे. आणि त्याची एंड केसिंगमधून ज्यावेळेस मोटर रोटेट होते त्यावेळेस इथून एअर ब्लो करेल आणि यातून पूर्ण एअर ब्लो करून मोटरला कूल ठेवेल. तर हे झाला त्याचा ॲक्च्युअल व्ह्यू. जे कनेक्शन्स आपल्याला करायचे असतात त्यासाठी इथं टर्मिनल आहे, या टर्मिनलला तुम्ही 3 फेज AC सप्लाय आपण इथं देऊ शकतो. 3 फेज AC सप्लाय दिल्यानंतर नेक्स्ट काय होतं, तर स्टेटरमध्ये AC सप्लाय 3 फेज AC सप्लाय जाईल. 3 फेज AC सप्लायमुळं जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं RMF, द 3 फेज AC सप्लाय R फेज, त्याच्यानंतर आफ्टर 120 डिग्री Y फेज आणि आफ्टर 120 डिग्री B फेज. जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे रोटेटिंग असतं नेचरमध्ये. हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या इनसाईडमध्ये आपला स्टेटर राहतो आणि स्टेटर काय करेल त्यावेळेस त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट करेल. आणि फॅराडेज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन लॉ आहे E = d∅dt. When there is a change in flux with respect to time, then EMF is induced, and that EMF is induced inside the rotor. रोटरमध्ये EMF इंड्यूस झालं ॲज इट इज अ स्क्विरल केज रोटर. स्क्विरल केज रोटर म्हणजे काय, तर एंड रिंगला याचे जे कंडक्टर बार्स असतात हे शॉर्ट केलेले असतात आणि त्याचं शाफ्ट हे एंड रिंगला शॉर्ट केल्यामुळे जे EMF इंड्यूस झालेले आहे त्याच्यामुळे बार्समध्ये काय होतं, करंट फ्लो होतो. आणि बारमध्ये करंट फ्लो झाला की आता हा करंट फ्लो झालेला आहे, हे EMF. आता हा फ्लो झालेला करंट याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतात, याच्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतात. कारण ओरस्टेड लॉनुसार काय सांगितलेलं आहे की कुठल्याही कंडक्टरमधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. जर हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, या मॅग्नेटिक फील्डचं आणि जे 3 फेज AC सप्लाय दिल्यानंतर हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे, ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे. त्या मॅग्नेटिक फील्डमुळंच ते चेंजिंग असल्यामुळंच EMF इंड्यूस झालं होतं, त्याच्यामुळंच करंट तयार झाला. तो करंट रोटर बारमधून फ्लो झाला आणि करंट फ्लो होतं परत याचं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. हे मॅग्नेटिक फील्ड याच्यासोबत इंटरलिंक करतं आणि मोटर काय करते, ज्या डायरेक्शनमध्ये RMF आहे त्याच डायरेक्शनमध्ये मोटर आपली रोटेट होते. जर सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर N आणि S असे समजा 2 मॅग्नेट तयार झाले असतील आणि हे जर रोटेट होत असतील तर रोटरवरती तयार झालेला मॅग्नेट म्हणजे तसं इथं S आहे, तर हा काय करेल, अनलाईक पोल्स एकमेकाला अट्रॅक्ट करतील. हा रोटेट होताना हा याला याच्यासोबत घेऊन जाईल. इंडक्शन मोटरमध्ये ऑलवेज काय असतो, लॅग असतो स्पीडमध्ये. म्हणजे RMF जर आपण कॅल्क्युलेट केलं तर NS = 120 F/P. सप्लाय फ्रिक्वेन्सी आपली 50 हर्ट्ज आहे. नंबर ऑफ पोल या मोटरचे सपोज 4 असतील तर सिंक्रोनस स्पीड हे 1500 RPM येणार आपलं NS. आणि रोटरचं जे ॲक्च्युअल स्पीड आहे आपल्याला कधीच 1500 भेटणार नाही, ऑलवेज त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे हे 1480 1490 या रेंजमध्ये भेटणार. हे झालं 3 फेज इंडक्शन मोटरसाठी. तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत कट सेक्शनमध्ये? वर्किंग कट सेक्शन असणार हा, याच्यामुळं याचा स्टेटरचा हा किंवा वाइंडिंग कट केलेली नाही, हा वर्किंग आहे आणि याला सप्लाय दिला तर तो रोटेट होणार.